आज बैलपोळा, मला बनवायच्या होत्या पोळ्या, पण काय लाडू काय माझा नीट मला बनवू देतोय ते बघा. आज बैलपोळा म्हटल्यावरती बबडीच्या पप्पाने सकाळ सकाळच गायांना धुवायचं काम सुरू केलं. नंतर दुपारी मी घेतल्या पोळ्या करायला. आधी कुकरमध्ये डाळ टाकली शिजायला, नंतर आमटीसाठी घेतलं वाटण तयार करायला. आणि कोणतं पण काम मी सुरू केलं आणि माझं लाडू मध्ये येणार नाही असं कधी होणारच नाही. उठलं तेवढ्यात, मग काय केलं त्याला तयार, कपडे बिपडे घातले, कारण मी त्याला आंघोळ घालून झोपवलं होतं ना, त्यामुळं त्याला बबड्यापाशी खेळायला सोडलं आणि लागले परत मी तयारीला. वाटण्यासाठी वाटण वाटा घेतलं तर बघितलं तर मिक्सरच बंद पडला. अरे देवा, हा दुष्काळात 13वा महिना. मग गेले शेजारी आणि आणलं वाटण वाटून. आज आमच्या घरी सगळी शेजार पाजारची चिल्लर पार्टी जमा झाली होती, त्याच्यामुळे लाडू त्यांना बघून चांगला खेळत होता. नंतर झालं पुरण तयार माझं, नंतर घेतलं पुरण वाटून. पुरण माझं आज खूपच छान झालं होतं. पुरण वाटून झाल्यानंतर घेतल्या मग मी पोळ्या लाटायला. माझी पहिली पोळी कधीच नीट बनत नाही, तुटती नाही तर काहीतरी होतच. आज पण तसंच झालं. हे बघा, पहिली पोळी माझी पहिल्यांदाच अशी झाली. आणि दुसरी पोळी बघा किती छान फुगलीये. आणि आमच्या गावात ना बैलपोळा खूप मोठा साजरी करतात. तिकडनं आलेले हे काही 2 बैल बघा किती छान रंगवलं आहे त्यांना. पोळ्या तर तयार झाल्याच होत्या म्हणून घेतल्या गायांना चारून मी. दरवर्षी गायांना खूप काय काय छान छान आणतो आम्ही सामान आणि घालतो त्यांना, पण यावर्षी बबडीच्या पप्पांना काम असल्यामुळं काहीच आणता आलं नाही. तरी सुद्धा बबडीच्या पप्पांनी संध्याकाळी आल्यानंतर बघा गायांना कसं गुलाल टाकून रंगवलं आहे. नंतर घेतलं मग आम्ही जेवण करून संध्याकाळचं. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.